तर रोज रोज पाणी घालणं पण बरोबर नाही. जास्त पाणी गेलं तरी ते मरू शकतात. हेल्मेट का नाही घेतलं कारण माझ्याकडे ते हेल्मेट लॉक नाही आहे. 5 मिनिटं फिरून झाल्यानंतर मला एक पार्किंग भेटली फायनली. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता मी 2-3 दिवस झालं लगातार मी आंघोळ केल्यानंतर ब्लॉग स्टार्ट करतोय कारण सकाळचं माझं डेली रुटीन स्टार्टच आहे. ते मी हे नाही केलं. पण आता कधी कधी काय होतं आहे, थोडंसं डिले होतं ना, मला सकाळ लवकर उठून फटाफट खाली जाऊन रेडी व्हायला लागतं. त्यामुळे मी सध्या तो पार्ट नाही दाखवते. डायरेक्ट मी आंघोळ केली ना, फ्रेश वगैरे झाले की मग आपण व्हिडिओ स्टार्ट करतो. तर चला आपल्या दिवसाला सुरुवात करूया. आता 2 दिवस झाले आपण पाणी नाही घातले का झाडांना, तर आता झाडांना पाणी घालून घ्या पहिलं, नंतर डबा आणायला जाऊया खाली. तर ही वेल बघा मस्त वाढलेली वरती. मी ॲक्च्युली याचं फांदी आहे ना, ही वरती मी अशी फिरवली तर मस्त ती वाढलेली आहे. तर चला हॉलच्या झाडांना पण पाणी घालून घ्या फटाफट. आता कसं आहे ना, मला थोडं समजायला लागलं आहे की जेव्हा आता झाडं थोडंसं सुकायला सुरुवात होतं ना, म्हणजे पाणी गळायला थोडंसं, तेव्हा मी झाडांना पाणी घालतो. कारण रोज रोज पाणी घालणं पण बरोबर नाही. जास्त पाणी गेलं तरी ते मरू शकतात. म्हणून असं 2 दिवसातून एकदा तेव्हा वाटलं की बाबा हे बघा आता हे कसं थोडंसं झाड पानं कसे सुकण्यासारखे झालेत. मास सुकण्यासारखे झाले ना पानं, हे पण गळलेत पानं थोडीशी, किंवा आपण झाडाला पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून ते परत फुलतात. मग परत 2-3 दिवस पाणी घालायची गरज नाही पडत त्याला. हे लाल पानाचं झाड बघा, हे मला वाटलं नव्हतं की जगेल, पण आता जगले बऱ्यापैकी. डब्बा ठेवलेला आहे तर चला डबा तर घेतलेला आहे, बघूया डब्यात काय आहे ते. उसळची भाजी आहे. दोन 3 मनुके घेतले, 2 बदाम, काजू, पिस्ता. चला खाऊन घेऊया फटाफट. कारण आज दुपारी मला ॲक्च्युली ऑफिसला बोलवलं मला रिव्ह्यू मीटिंग असल्यामुळे. तर थोडंसं वर्किंग करायचं इथे आणि मग नंतर मग ऑफिसला जाणार दुपारी. चला फटाफट भांडी घासून घेऊया आणि निघूया. तर चला भांडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि नाश्ता पण झाला. तर ॲक्च्युली आता मी बाईक स्टेशन लावणार आहे आणि तिथून मग मी ट्रेनने जाणार आहे. थोडंसं काम आहे पुढे आणि मग तिथून मी दुपारी मग ऑफिसला निघणार आहे. ॲक्च्युली मी हेल्मेट नाही घेतलं कारण मला बाईक स्टेशनला लावायचं, त्यामुळे मी हेल्मेट नाही घेतलं तिथून, कारण ट्रेननेच जाणार ना. हेल्मेट का नाही घेतलं कारण माझ्याकडे ते हेल्मेट लॉक नाही आहे. तर प्रॉब्लेम कळलं जर हेल्मेट ठेवलं तर संध्याकाळपर्यंत चोरीला बिला जाऊ शकतं. त्यामुळे मी नाही हेल्मेट घेते. आणि ऑफिसमध्ये सुटता मला कमीत कमी 8-9 वाजतील, म्हणजे इकडे येते तर मला 10 तरी वाजतीलच. तर तसं पण काही हेल्मेटची गरज नाही पडणार आहे. तर आता मी पनवेल स्टेशनच्या जवळपास आलेलो आहे. ही लाईन दिसते पूर्ण पार्किंगची, बाईक पार्किंग. कमीत कमी स्टेशनपासून आहे ना अर्धा किलोमीटर 500 मीटरपर्यंत असेल इथपर्यंत. आणि ही पूर्ण बाईक पार्किंग इथपर्यंत लास्टपर्यंत लागत जाते. कारण काय होतं, सकाळी पे पार्क आहे ना पूर्ण फुल होऊन जातं. आणि आता वाजलेत आता वाजलं 9:45, तर 9:45पर्यंत पूर्ण फुल होऊन जातं पे पार्क. आणि मग इकडे पूर्ण लाईन लागते पार्किंगची. म्हणजे ही पण सेफ पार्किंग आहे, डेट वाईज पार्किंग आहे. अर्धे डेट इकडे असतात आणि अर्धे डेट तिकडे असतात. ऑड डे ने इव्हन डे, तर डे वाईज पार्किंग आहे. तर ही आज डे वाईज पार्किंग पूर्ण फुल झालेली आहे. आता मला पार्किंग शोधायला लागेल कुठेतरी आणि मग पार्क करून मग निघायला लागेल. तर हा प्रॉब्लेम होतो ट्रेनने जायचं म्हटलं की पार्किंगचा लोचा होतो, कारण बाईक पार्किंग भेटत नाही लवकर. चला आता आपण बाईक पार्किंग शोधूया आणि
मन्युबिया. तर इथे मला पार्किंग भेटलेली आहे. इथे बघा एक मंदिर आहे, श्री संत शिरोमणी सावतामाळे महाराज मंदिर. 5 मिनटं फिरून झाल्यानंतर मला एक पार्किंग भेटली फायनली. तर ती मी इथं पार्क केलेली आहे. तर आपण आता निघूया आपल्या कामासाठी. इथे स्कूल असल्यामुळे ना इथे नो पार्किंग आहे. तर इथे चुकून पार्क केली तर गाडी उचलतील किंवा फाईन मारतील डायरेक्ट ऑनलाईन. रेल्वे स्टेशनला काम चाललं आहे बाहेर. ट्रेन बघूया कोणती लागले. आपल्याला ठाणा ट्रेन पकडायची आहे. वडाळा ST आणि ST तिकडे लास्टला नाही लागल्या अजून ट्रेन कुठली तरी. 1 नंबर 2 नंबर लागलेली आहे. 3 नंबरला अजून नाही लागले. 10:12ची गेलेली आहे. आता 10:41ची आहे. 11:30ला पोहोचत येते. माझं इथलं काम झालेलं आहे. ऐरुडलं होतं काम, ते काम संपलेलं आहे. टाईम लागेल का मेरे को? थोडा उसाचा रस पिऊन घेतो कारण वातावरण सारखं चेंज होतं, कधी थंडी कधी गरम. थोडं गरमी पण होती. मग बोला थोडासा उसाचा रस पिऊया आणि पुढे निघूया. घाटकोपर मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो. वेस्टर्न एक्सप्रेस आहे म्हणजे ऑफिसच्या जवळच. ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता मी आता लंच करतो. लंच करून झाल्यावरती माझा रिव्ह्यू झाले की मग थोडं 2-3 शिव्या खायच्या आणि घरी जायचं आहे की नाही. इधर आहे. ऑफिसमधून भरपूर लेट झालं सुटायला आणि एवढी मेट्रोमध्ये ट्रॅफिक गर्दी होती ना, तर एवढं उभं राहायला जागा नव्हती. एवढी जबरदस्त गर्दी होती. आता आम्ही थोडंसं पॉपकॉर्न वगैरे घेतो. मग पॉपकॉर्न करून आम्ही निघू. हे घेतलेलं आता खायला.